भाजपवाले गाढ झोपेत असतानाच ठाकरेंनी दादरमध्ये तिरंगा फडकविला. 15 ऑगस्टला हिंदुस्थान स्वतंत्र झाला. म्हणजे 14 ऑगस्ट मध्यरात्रीच ब्रिटिशांचा युनियन जॅक संसदेवरून उतरविला आणि हिंदुस्थानचा तिरंगा डौलाने फडकविला. म्हणजे रात्री 12 वाजता तिरंगा फडकवायला हवा. ठाकरेंनी दादरमध्ये शिवसेना भवनसमोर नवा पायंडा सुरू केला. त्याला पुन्हा एकदा तरुणाईने जोरदार सलामी दिली. त्यात रटाळ भाषणबाजी पूर्णपणे बाजूला सारली. सध्या हिंदुस्थानात रात्रीचा खेळ चालतो. आमदार खासदार पळविले जातात. ईडी CBI वाल्यांना वटवाघुळासारखी रात्रीच नजर फुटते. म्हणून ठाकरेंनी रात्रीच हे पवित्र कार्य करून तरुणाईला जागते राहूचा संदेश दिला. पंतप्रधान संसदेत गेले नाही, मागच्या दरवाजाने पळ काढला, पण तरुणांना जनगणनेचे काम सांगत सुटले. मग सरकार आमदार खासदार खरेदी करून सरकारे पाडण्याचेच काम करणार काय? ईडी CBI वाल्यांना लोकांच्या घरात शिरण्याचा चांगला अनुभव आहे. सध्या कोर्टाने त्यांना आड्याला तंगडे लावून बसण्यास सांगितले आहे. ते हे काम करू शकतात. तरुणांनी झिंजा धरल्याचे हे सर्व परिणाम आहेत. पंतप्रधानांनी आता तरी आपली कुवत तपासावी. शिवसेना फोडण्याचे महापाप डोक्यावर घेऊन फिरू नये. ठाकरेंनी सुप्रीम कोर्टातून सर्व हिसाब मांडला आहे. शिंदे म्हणतात त्या महाशक्तीचा माज ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात उतरविला. तिरंग्याला तरुणाईंनी पुन्हा एकदा सलामी दिली आहे. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तरुणांना घाबरलेले पंतप्रधान आता तरुणांना जनगणनेसारखे काम सांगत सुटले आहेत. परंतु त्यांनी जे पाळलेले कुत्रे ईडी CBI वगैरे हे मोकाट फिरतात, त्यांना त्यांनी ते काम द्यायला हवे. शिक्षकांच्या माथ्यावरील ते ओझे कमी करून ईडी CBI पोलिसांना ते काम द्यायला हवे. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.